काय मग मंडळी, झाली का सकाळ? आमची तर झाली बाबा. आज काय आहे माहिती? वटपौर्णिमा. ह्याच्यातली नक्की कोणती साडी घालू? इकडे बघा मम्मी कशी पुरणपोळ्या फुगवते आणि म्हटलं तोपर्यंत अंघोळ करून मस्त रेडी व्हावं. टन 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 कशी वाटते मी? लगेच मम्मी म्हटली सेल्फी काढ, फिल्टरवाली हा, नॉर्मल आवडत नाही आम्हाला. मग काय पूजेचं ताट रेडी केला आणि वडाच्या झाडापाशी गेलो. बघतो तर काय नेमका पावसाने डवका मारलाय. टप 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 पडतो. म्हटलं आता नवऱ्याला 7 जन्म बुक करायचंय तर पावसात तर भिजावंच लागेल. मग काय घेतलं ताट आणि केली पूजा आणि बांधला नवऱ्याला झाडाला. गोल 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 करून 7 जन्म बुक केला. 2-3 वेळा तरी तो दोरा माझ्या हातातून पडला असेल. म्हणजे नवरा किती वेळा पडलाय माझ्या हातातून, तरी पण मी हार नाही मानली. 7 जन्म बुक करायचे म्हटलं. गोल 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 करून 7 वेळा फिरवलं आणि मस्त बांधून पूजा संपन्न केली. मग म्हटलं आता पूजा झाली तर इथे बाजूलाच देऊळ होतं. मग तिकडे देऊळमध्ये जाऊन मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि इथे सगळे आम्ही बसलो. जेवायला नाही बसलोय, तर इथे एकमेकांना हळदी कुंकू लावून हे वाण देतात 5 बायकांना तरी. मग ते सगळं कंप्लीट केलं आणि फायनली मी घरी पोचले. बाबा घरी गेल्यावर लगेच विक्रमचा व्हिडिओ कॉल आला. तर तो बोलला की त्याने पण आज माझ्यासाठी उपवास पकडलाय. म्हणजे दोन्ही साईडून झालंय आमचं कंप्लीट आज पूजन. वटपौर्णिमा सगळ्यांसाठी सेम नसते. कोणाचे नवरे चांगले असतात, कोणाचे नाही. माझं तर खूप लाखात आहे, करोडोत एक आहे. तर मला तर खूप मनापासून केलं मी हे पूजन. मग इकडे विक्रमने व्हिडिओ कॉलवरच मी त्याचा नमस्कार करून माझा उपवास सोडला आणि मग त्याने पण माझा पाया पडून नमस्कार केला आणि मग उपवास सोडला. आय होप सगळ्यांची वटपौर्णिमा चांगली गेली असावी. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.